महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर घोणत जातीच्या सापाला सर्पमित्र रमेश शिंदे यांनी दिले जीवदान। स्वामी संकुल परिसरातील घटना। सातपूर परिसरात सर्पमित्राने एक दाखवलेले धैर्य आणि संवेदनशीलता समोर आली आहे। लिंक रोडवरील महाडा कॉलनी परिसरातील स्वामी संकुल येथे दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री घोणत जातीचा साप आढळून आला। स्थानिक रहिवासी केशव महाले यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत साप दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सर्पमित्र रमेश शिंदे यांना संपर्क साधला। शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। सापाला शिथापीने पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक आदिवासात सोडले। यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना घोणत जातीच्या सापाविषयी सविस्तर माहिती देत सांगितले की हा साप विषारी असला तरी तो मनुष्यावर सहज आक्रमण करत नाही। त्याच्याशी छेडछाड न करता तज्ज्ञांना संपर्क करणे हे सर्वात सुरक्षित पाऊल आहे। सर्पमित्र रमेश शिंदे यांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की परिसरात साप आढळल्यास त्याला मारू नये किंवा घाबरू नये, तर तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा। त्यांना या तत्परतेबद्दल काही जनजागृती उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी मनपूर्वक कौतुक केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर। आढळतो शेजारी शेती अत्यंत विषारी साप आहे। जर याची ओळखण्याची जर बघितली नाही तर बाणासारखं याचं तोंड आहे आणि डोक्यापासून शेपटीपर्यंत काळ्या टिपक्यांची माळ आहे किंवा मग तुम्ही साखळी पण म्हणू शकता। हा एका सेकंदाला 8 ते 9 वेळेस चावतो। याचे विषारी सापांमध्ये सर्वात मोठे दात असलेला हा साप आहे। 2 इंचापर्यंत दात असतात। हा चावल्यानंतर आपल्या रक्ताच्या गुठळ्या तयार करतो। रक्ताच्या गुठळ्या रक्तप्रवाह पुढे जाऊन देत नाही आणि माणसाचा मृत्यू होतो। हा रात्रीचे निघणारा साप आहे। हो, एकदम रात्रीचे निघतो। पूर्ण अंधार जरी असला तरी त्याला स्पष्ट दिसतं, कारण त्याच्या नाकाचे छिद्र मोठे असतात। त्याला पीट वायपर म्हणतात। का त्याच्या पीट वायपरचे पीठ जे असतात ते नाकाचे छिद्र, त्यांनी तो आपल्या शरीराचा गंध घेतो, वास घेतो आणि त्या दिशेने बाईट करतो। हा एका सेकंदाला 8 ते 9 वेळेस चावतो। एका सेकंदाला 8 ते 9 वेळेस चावतो। लहान मुलांना रात्रीचे इथे फिरताना शूज घालणं कंपल्सरी ठेवा तुम्ही। तुमचा बाहेरचा लाईट जो आहे तो कंटिन्यू जेपर्यंत तुम्ही झोपत नाही, दरवाजा बंद करत नाही, तेपर्यंत बाहेरचा लाईट चालू ठेवा। कारण शेती आणि ह्या परिसरामध्ये भरपूर विषारी बिनविषारी साप सर्व असतात। तुम्हाला तो ओळखू येणार, पण लाईट लावल्यानंतर उजाडात साप येत नाही, एवढी काळजी घ्या फक्त तेवढी। आणि शूज वगैरे जे असतील तुमचे झटकून घालायला लावा सकाळच्या वेळेस, त्याच्यामध्ये पण येऊन बसतात। घराच्या आसपास कुठलीही अडचण ठेवू नका। गाडी असेल किंवा कुंड्या जर लावल्या असेल तर भिंतीपासून 4 ते 5 इंच मागे पुढे करून मागचं तुम्हाला झाडता येईल किंवा बघता येईल मोकळं अशा ठेवा। प्रत्येक कुंडीमध्ये पण अंतर ठेवा म्हणजे तुम्हाला तिथे मोकळं दिसेल। आणि लाईट कंटिन्यू चालू ठेवा। दरवाजा शक्यतो रात्रीचे बंदच ठेवा। धन्यवाद। साहेब, असे सरपटणारे प्राणी जर आढळले तर खास करून नागरिकांनी काय काळजी घेणं आणि कुणाला सांगणं गरजेचं आहे? तुम्ही तुरंत सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करा। सर्पमित्र तिथे येताना तो साप पकडून नेसेल। तुम्ही स्वतःहून कुठलीही ट्राय करू नका, कारण ज्यांना नॉलेज नाही त्यांना काही फायदा नाही। त्याची थोडासा अभ्यास केल्यानंतर त्याची माहिती होती। शून्य नॉलेजमध्ये कधी पण ॲक्सिडेंट होऊ शकतात। त्याची ट्रायच करू नका। छोटा साप आहे, आम्ही पकडू शकतो, बरणीत टाकू शकतो, तो प्रयत्न करू नका। छोटा साप पण अत्यंत विषारी असतो, कारण त्याला नॉलेज नसतं किती विष सोडायचं। कारण तो जन्माला आल्यानंतर त्याच्या विषामध्ये पूर्ण केमिकल्स असतात। जसा मोठा होतो त्याचे केमिकल्स यूज होतात तर तो कमी होता। तेवढी काळजी घ्या। बाहेर निघताना तुमच्या दरवाजाच्या ज्या पायऱ्या आहे त्या चेक करून खाली बघून मग पाय टाकत जा तुम्ही। तेवढी काळजी घ्या। घराच्या आसपास तुम्ही काही काम करताय, अडचणीत हात घालताय, तर काठी वगैरे घेऊन ते सामान काढून घ्या, नंतर आतमध्ये हात घाला। वरती चढू शकतो ना। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।